आपण काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी पावशेर वांगे घेतले, तर पुदिन्याचे पानं 3 घेतले, थोडासा कढीपत्ता घेतला, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं घेतले, खोबऱ्याची काप, डाळ घेतलेली आहे आणि एक कांदा आहे ना आपण गॅसवर भाजून घेतलेला आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तेजपत्ता 2 घेतलेले आहेत, तीळ घेतले, तर हळद, घरचा काळा मसाला घेतलेला आहे आणि हा मटण मसाला आणि मीठ घेतलेलं आहे। याच्यापासून आपण भाजी बनवणार आहोत। चला तर मग आपण आता भाजण्याची तयारी करून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं, हिरव्या मिरच्याचे असे 2-2 तुकडे करायचे कारण उडू नये म्हणून। छान मिरच्या कलर बदलूपर्यंत भाजत राहायचं, असं हलवायचं। छान मिरच्या भाजल्या आता त्या आपण काढून घेऊया। त्याच्यात कांदा टाकायचा, कांदा पण छान भाजून द्यायचा। हे हिरव्या मिरची भाजल्यात ना त्याच्यातच कांदा पण काढायचा, त्याच्यानंतर कोथिंबीर पण भाजून घ्यायची। ती पण ह्या कांद्यामध्येच काढायची। लसूण, अद्रक हे पण भाजून घ्यायचं। लसूण आणि अद्रक भाजले, हे पण याच्यात काढून घ्यायचं। हे झालं की खोबरं भाजायचं। खोबरं वेगळं काढायचं, त्या कांद्याच्या याच्यात नाही टाकायचं। नंतर डाळ टाकायची, हरभऱ्याच्या डाळीचा कलर बदलूपर्यंत भाजत राहायचं। याच्यात थोडेसे तीळ टाकायचे, गॅस कमी करायचा। हे पण खोबऱ्याच्या कापामध्ये काढून घ्यायचं। अद्रक, लसूण, कांदा, कोथिंबीर हे आपण याच्यात टाकून घेऊया। याच्यातच आपण कढीपत्ता टाकू थोडासा, पुदिन्याची पानं पण याच्यातच टाकू आपण। वाटून झालेलं आहे पहा। आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तीळ, डाळ आणि जे खोबरं भाजून ठेवले ते आपण वेगळं वाटून घेऊया। वाटून झालेले आहे आपलं पहा। वांगे आपण कापून घेतलेले, असे 4 भाग केलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत। तेल एक पळी टाकली, त्याच्यात हे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं परतून घ्यायचं। याच्यामध्ये आपण हळद टाकूया थोडीशी, अर्धा चमचा। घरी बनवलेला काळा मसाला 1 चमचा, अजून अर्धा चमचा, आणि हा मटण मसाला 1 चमचा। ही डाळ वगैरे वाटून घेतली ना ती पण याच्यात टाकायची। हे छान परतवायचं। मीठ टाकायचं तुमच्या आपल्याला चवीनुसार, काही ना जास्त लागतं, काही ना कमी लागतं। थोडंसं तेल टाकायचं, थोडासा कलर बदलूपर्यंत मसाला परतून घ्यायचा।
मसाला छान परतून झाला आहे. आता आपण कढई ही बाजूला घेऊया. आपण कढई गॅसवरून उतरून घेतलेली आहे. ह्या वांग्यामध्ये मसाला भरायचा, छान मसाला भरायचा, खालपर्यंत गेला पाहिजे. वांगे आपण सगळे पूर्ण भरून घेतलेले आहेत. एक पळी तेल टाकायचं, थोडीशीच हळद टाकायची, अगोदर हळद टाकलेली आपण. कढीपत्ता टाकायचा, तेजपत्ता टाकायचा, वांगी सोडायची त्याच्यात, कोथिंबीर टाकायची त्याच्यात. कमी गॅसवर हलवत राहायचं. छान वास येतो मग याचा. तुम्ही एकदा नक्की करून बघा. भावातून हा मसाला आहे ना तो पण टाकायचा त्याच्यात. पाणी गरम करून ठेवलेले आहे आपण, ते पाणी टाकायचं थोडं थोडं करून. आपल्याला किती पातळ भाजी पाहिजे तशी त्यानुसार पाणी टाकायचं. याच्यावर आपण झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. कमी गॅस केला आहे मी. आपण पाहूया वांगं शिजलं की नाही. असं देठ हे करून पाहायचं दाबून, तर शिजलेलं आहे हे वांगं. पहा किती छान वांगं शिजलेलं आहे. हे पहा छान वास आलेला आहे. तुम्हाला जर हा